मित्रांनो आज आपण शिकणार आहे वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द वन पॉइंट. अतिशय सोपं आहे. पहा आपण किती ऍक्सिस घेतले, एक्स वाय आणि झेड, आणि एका पॉइंट मधनं आपली लाईन काय होते, पास होते. आर हा त्याचा पोझिशन वेक्टर आहे, ओ चा ओरिजिन पी पॉइंटचा, आणि ए बार तुमचा काय आहे, पोझिशन वेक्टर आहे ए पॉइंटचा. मग आता लाईन एका पॉइंट मधनं पास होते, आणि बी वेक्टर हा एपी ला पॅरलल वेक्टर आहे. AP vector is parallel to the B vector, and we can write down B vector as AI plus BJ plus CK, and इथं A, B and C are the direction ratios of B bar. B bar चे डायरेक्शन रेशोज आहे. पहा कंडिशन कशी असते की समजा AP बार हा B बार ला पॅरलल आहे, तर बाय दॅट कंडिशन आपण लिहू शकतो AP बार इज स्केलर मल्टिपल ऑफ B बार, म्हणजे AP बार इज इक्वल टू लॅम्बडा B बार, आणि लॅम्बडा इज अ स्केलर. आपण लॅम्बडा इथे स्केलर म्हणून घेतो. इतकी सोपी कंडिशन आहे मित्रांनो. वेक्टरला आपण कसं काढतो, नेक्स्ट पॉइंट मधनं फर्स्ट पॉइंट मायनस करतो, म्हणजे P बारला मी काय लिहिणार, R बार मायनस ह्याचा पोझिशन वेक्टर काय, A बार इज इक्वल टू लॅम्बडा B बार, मायनस ए बार आहे तिकडे गेल्यानंतर प्लस बी बार होणार, म्हणजे आर बार इज इक्वल टू आपण काय लिहिणार, ए बार प्लस लॅम्बडा बी बार. किती सोपं आहे पहा. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द वन पॉइंट. हेच तुमचं वेक्टर इक्वेशन आहे, आणि हीच त्याची थेअरी आहे. एक्झामला आली तर आपण ही थेअरी लिहायची. पण समजा तुम्हाला एखादं वेक्टर इक्वेशन लाईनचं शोधायला लावलं, लाईन पासिंग थ्रू द वन पॉइंट, तर या वेक्टर इक्वेशन मध्ये फक्त तुम्हाला ए बारची आणि कशाची व्हॅल्यू पुटअप करायची, बी बारची. सपोज ते तुम्हाला देतील ए बार किंवा ए पॉइंट देतील तुम्हाला की 2, 3 and 4, आणि बी बार चे पॉइंट म्हणजे किंवा बी चे पॉइंट तुम्हाला देतील 3i प्लस 4j प्लस 5k. फक्त या दोन किमती इथे टाकायच्या मित्रांनो. आर बार इज इक्वल टू लिहायचंय 2i प्लस 3j प्लस 4k इंटू प्लस लॅम्बडा इंटू बी बार म्हणजे 3i प्लस 4j प्लस 5k. हेच मित्रांनो तुमचं वेक्टर इक्वेशन आहे. याच्यामध्ये विशेष काही करायचं नाहीये. फक्त पॉइंट ए बार आणि बी बार पॅरलल वेक्टर बी बार या दोन व्हॅल्यू इथं पुटअप करायच्या. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द वन पॉइंट इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे. बस एवढंच लिहा. फिनिश. थँक्यू.